नमस्कार मित्रांनो. तर या ठिकाणी आपण शेणखतावर प्रक्रिया केलेली होती, आपण मागे बघू शकता. आणि आता या शेणखत प्रक्रियेला जवळपास 95 दिवस पूर्ण झालेले आहेत. आपण मार्चच्या 14-15 तारखेला हे शेणखत या ठिकाणी साठवलेलं होतं आणि त्यानंतर याच्यावरती आपण जवळपास 12 ते 15 दिवस चांगल्या प्रकारे पाणी मारलेलं होतं. आणि 31 मार्चला आपण यामध्ये जैविक खते टाकलेली होती, ज्यामध्ये पीएसबी, रायझोबियम, ट्रायकोडर्मा आणि ॲझोडोबॅक्टर हे घटक होते. तर हे सगळे जैविक खतं आपण यावर टाकलेले होते. आणि त्यानंतर रेग्युलरली म्हणजे एक दिवसाआड आपण यावरती पाणी मारण्याचं काम केलं आणि हे आपण जवळपास 2 महिने यावरती पाणी टाकलं. तर आता हे जे शेणखत आहे हे चांगल्या प्रकारे तयार झालेलं दिसत आहे. तर बघा, हे काही ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला शेणखत दिसत असेल. आता हे जे आहे चांगल्या प्रकारे तपकिरी झालेलं आहे. आणि जसे आमचे मार्गदर्शक माननीय अमृतजी देशमुख तसेच माननीय दिनेशभाऊ देशमुख सांगतात, तर हे असं एकदम पावडर फॉर्म मध्ये आलेलं आहे, चहापत्तीसारखं बारीक झालेलं आहे. आणि याचा रंग जो आहे तो तपकिरी झालेला आहे. आणि याचा जो गंध आहे, याचा जो वास आहे तो आता एकदम अशा ओल्या मातीसारखा येत आहे. आधी हा शेणखताचा जसा वास येतो तसा येत होता. तर हे आता चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे. अगदी असं मऊ मऊ आणि भुसभुशीत झालेला आहे. आणि इकडे हा जो प्लॉट आहे आपला, हा आपण अमृत पॅटर्न पद्धतीने याची लागवड केलेली आहे 4-6-1 मध्ये. तर जवळपास 2 एकरचा हा प्लॉट असेल. आणि याच्या बाजूला आपला पारंपरिक पद्धतीने म्हणजे जसं आपण 3-1 या अंतरावर लागवड करतो त्या पद्धतीचं आहे. तर आता हे जे आपलं शेणखत आहे हे जवळपास 5 ट्रॉली शेणखत आहे. आणि आपलं शेत जे आहे ते सुद्धा 5 एकर आहे. तर या 5 एकरात हे 5 ट्रॉली शेणखत आपल्याला टाकायचं आहे. तर जेव्हा आपण या शेतात शेणखत टाकू तर ते कशा प्रकारे टाकलं जातं याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपण समोरच्या भागात पोस्ट करणार आहोत. थँक्यू.